माझा आवाज बिवाज काय बसला नाही. ते भोकणारं कुत्रं आहे ना, तो पिल्लू त्याच्या घासामध्ये ना अडकलाय. काय अडकला असन ते अति तिथं माती. जास्त बोलायचं, जास्त समाजघातक विष ओकायचं आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायचं. हे जो कामं करत होता ना, त्याचा प्रायश्चित या ठिकाणी देवाने त्याला दिलेलं आहे. त्याच्यामुळं अति तिथं माती ही होती 100%. त्याची प्रचिती आहे. हे व्हिडिओ बघा नीट. रिक्षी गोळी चोख तोंडामध्ये घाल, आलं तुझ्या तोंडामध्ये आणि घरामध्ये बसून आहे ना, कोंबडी सोलून, चोरलेली कोंबडी सोलून खा.